भीती अशी तर वाटत नाही, पण सहसा इकडे जरी शहरी भाग असला तरी मी ज्या भागात राहते तो ग्रामीण भाग आहे. तिकडे रात्री 11 वाजेनंतर तुम्हाला कोणती लेडीज रस्त्यावरती दिसणार नाही. माझ्या बरोबर असा प्रसंग घडला की रात्री माझी लेट 12:30 वाजता माझी सुट्टी झाली. एवढ्या चढ उताराच्या रस्त्यावर दिवसाच जरा भीतीदायक आहे तो रस्ता. त्या रस्त्यावरून येत असताना मला रात्रीच्या वेळेस एक लेडीज दिसली आणि ते जरा अंगाने धिप्पाड होते. ते मला हात द्यायला लागले गाडी थांबवण्यासाठी. तेच व्यक्ती मला पुढे जाऊन 2.5 ते 3 किलोमीटर अंतरामध्ये एकही गाडी माझ्या मागून किंवा माझ्या समोरून अशी पास झालेली नव्हती. तरी ते लोक माझ्या पुढे आलेले, तेच लोक जे मला पहिले हात देत होते. नमस्कार मॅडम. नमस्ते सर. काय नाव मॅडम आपलं? माझं नाव दीपाली पाटील. दीपाली पाटील. हो. ओके. कुठले मॅडम मूळचे आपण? मी मूळ जळगावची, जळगाव खानदेश. जळगाव खानदेशचे. ओके. कसा संपर्क केला मॅडम आपण आम्हाला? मला तुमचं ऑनलाईन फेसबुकला मी बघितलेलं, तुम्हाला मी कॉल केला. त्यानंतर आपला तुम्ही संपर्कात आलात. तुम्ही मला सांगितलं याबद्दल. मला आनंद वाटला की चला आपला काहीतरी विषय शेअर होईल. ते जे मला सगळ्यांना सांगू वाटतंय ते मला सांगता येईल. जो प्रसंग माझ्यासोबत घडला तो आणि इतर लोकांसोबत घडताना त्यांनी घाबरले नाही पाहिजे, या गोष्टीवरती विचलित झाले नाही पाहिजे, म्हणून मला तुमच्याशी संपर्क करू वाटला, सांगू वाटलं तुम्हाला काहीतरी. छान विचार आहे तुमचा. धन्यवाद संपर्क केल्याबद्दल. काय घटना घडली होती मॅडम आपली? तर मी बाउन्सर म्हणून जॉब करते. माझा लेट नाईट जॉब असतो. रात्रीचे मला लोकल वगैरे आपल्या बंद होऊन जातात. मी टिटवाळ्याला राहते आणि मला कल्याणपर्यंतच मी काही पण ट्रॅव्हलिंग मिळू शकते. कल्याण ते टिटवाळा नाही मिळत, म्हणून मी माझ्या 2 व्हीलरचा वापर करते. मला 2 व्हीलर चालवताना मला भीती अशी तर वाटत नाही, पण सहसा इकडे जरी शहरी भाग असला तरी मी ज्या भागात राहते तो ग्रामीण भाग आहे. तिकडे रात्री 11 वाजेनंतर तुम्हाला कोणती लेडीज रस्त्यावरती दिसणार नाही. पण तरी आपला पुरुषी काम जे आहे माझं ते पुरुषी क्षेत्रातलं काम आहे. माझ्या अंगात पॅन्ट शर्ट हेच माझे रेग्युलर कपडे असतात. त्यामुळे मागून येणाऱ्यालाही पटकन कळत नाही की बाई आहे का माणूस आहे. एखादं काहीतरी विचित्र, आपण गाडी नीट नाही चालवली, विचित्र शिवी देऊन जातो, आपण त्या गोष्टीला इग्नोर करून तसंच पुढे निघत असतो. माझ्या बरोबर असा प्रसंग घडला की रात्री माझी लेट 12:30 वाजता माझी सुट्टी झाली. मी अंबरनाथ ते टिटवाळा असं ट्रॅव्हलिंग करत असताना मधला रस्ता जो आहे ते छोटे छोटे 2-2, 3-3 किलोमीटरच्या अंतरावर खेडेगाव आहे आणि डोंगर चढ उताराचा रस्ता आहे. एवढ्या चढ उताराच्या रस्त्यावर दिवसाच जरा भीतीदायक आहे तो रस्ता. त्या रस्त्यावरून येत असताना मला रात्रीच्या वेळेस एक लेडीज दिसली. मी चढतीचा रस्ता चढत होती, लेडीज दिसली. लेडीज दिसल्यावरती मला असं मनात वाटलं आपण पण एकटंच चाललोय, कोणीतरी सोबत भेटलं तर जरा आपल्यालाही जरा बरं वाटतं, कोणतरी आहे आपल्या जोडीला म्हणून. तर आपण त्या लेडीजला गाडीवर बसवूया असं मला वाटलं. पण पुढे चालून बघितलं तिच्याबरोबर एक पुरुष पण होता आणि ते जरा अंगाने धिप्पाड होते. ते मला हात द्यायला लागले गाडी थांबवण्यासाठी, पण 2 जण मी माझ्या गाडीवर नाही बसवू शकत होती. म्हणून मी थोडं इग्नोर केलं की नको थांबायला, जाऊ दे, ते नाही बसवता येणार आपल्याला त्या लेडीजला आणि जेंट्सला. म्हणून मी सरासरी किती वाजले असतील तरी पाऊणच्या दरम्यान झालं असेल. 12:45 ते 1च्या दरम्यान झालं ही घटना. तिथून मी माझ्या धुंदीमध्ये मी माझी गाडी चालवत त्यांना मी रस्त्यातच सोडलेलं, म्हणजे घेतलंच नाही गाडीवर. तशीच मी पुढे निघाले. पुढे निघाल्यावर मला माझा फोन आलेला. फोन कानाला लावून मी माझ्या धुंदीमध्ये चाललीये. समोर माझा कलिग होता, त्याच्याशी मी बोलत जात होते की बाबा असं झालं तसं झालं, आजच्या कामामध्ये काय काय घटना घडल्या ते बोलत जात होते. तेवढ्या याच्यामध्ये असं झालं की तेच व्यक्ती मला पुढे जाऊन 2.5 ते 3 किलोमीटर अंतरामध्ये एकही गाडी माझ्या मागून किंवा माझ्या समोरून अशी पास झालेली नव्हती. तरी ते लोक माझ्या पुढे आलेले, तेच लोक जे मला पहिले हात देत होते, तेच लोक पुढे येऊन उभे आणि ते माझ्याकडे बघून हसतायत. मला ते थोडंसं विचित्र वाटलं आणि माझ्या तोंडातून आपसूक शिव 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 असा, म्हणजे मी एक प्रकारे देवाचं नाव आहे शिव आणि जो माझा कलिग आहे त्याचं नाव शिवाजी होतं, पण शॉर्ट मध्ये शिव बोलतोय आपण. तर अचानक भयानक माझ्या तोंडातून ते देवाचं नाव निघालं की शिव शिव. तेवढं माझ्या जप झाला आणि मी तिथून क्रॉस झाले. समोरच्या व्यक्तीने मला विचारलं काय झालं. म्हटलं अरे आता मी तुला बोलली ना की मागं एक लेडीज आणि जेंट्स मला दिसलेले, मी त्या बाई माणसाला गाडीवर बसवलं नाही,
तेच लोक मला पुढे दिसले. त्याला काहीतरी थोडस क्लिक झालं, तो बोलला तू थांबू नको, तू तशीच गाडी चालवत राहा, अजिबात थांबू नको, मागं वळून पण बघू नको, चल पुढे. पण त्यांचं जे हसणं होतं ना, की बघ असं कदाचित आपण कोणाला तरी ओव्हरटेक करतो आणि नंतर परत तोच आपल्याला ओव्हरटेक करतो आणि ओव्हरटेक केल्यावर आपल्याकडे बघून एक हसतो की बघ मी तुझ्या पुढे निघालो. तशा पद्धतीत ते लोक माझ्याकडे बघून हसले. किंवा ते थांबून किंवा काय, मी घाबरली असती आणि त्यांनी मला झपाटलं वगैरे, जे आपण आता हा शब्दप्रयोग करते, मी नास्तिक आहे पण तरी मला ते जाणीव झाली की नाही, जसं आपण बोलतो हवा नाहीये, देव नाहीये, पण देव पण आहे आणि हवा पण आहे. तशा पद्धतीत मला ते 1 मिनिटासाठी का होईना भूत आहे या गोष्टीवर माझा विश्वास बसला. आणि जी व्यक्ती मला फोनवर बोलत होती तू गाडी थांबवू नको थांबवू नको, पुढे हायवे लागल्यावरती एक पानची टपरी आहे तिथे कॉर्नरला, तिथं मी थांबली. तिथं थांबली आणि तिथं थांबून समोरच्या व्यक्तीला फोनवरती की तू फोन ठेवूच नको, पण तू आता पाणी तरी पी. तिथं थांबले, मी पाण्याची एक बॉटल घेतली. बॉटल घेतल्यावरती मी त्या दादाला सांगितलं, काय, तो बोलला काय झालं, बोलले मी काहीतरी घाबरली. बोलते एकटे आहेत का तुम्ही? म्हटलं हो मी एकटी आहे. अरे कशाला यायचं मॅडम, तुम्हाला कळत नाही का आज अमावस्या आहे, तुम्ही कशाला इकडनं आले? मला ते त्या व्यक्तीने बोलल्याचा मला राग नाही आला, पण चल एक बहीण या नात्याने त्यांनी मला समजावलं. मी परत गाडीवर बसली, माझ्या घरी आले. पण त्यानंतर मी 8 ते 15 दिवस आहे ना, मला परत परत रस्त्यावरून जाताना असं वाटायचं की माझ्या बरोबर कोणीतरी आहे किंवा मागून काहीतरी असं जोराचा वारा आला, कोणीतरी मला स्पर्श करून गेलं, असं माझ्या बरोबर होत राहिलं. तर ही गोष्ट इग्नोर करू नका की नाही आहे कोणी. आपण आपल्या आपल्या सावधगिरीने चला. जवळ आपली गाडी आहे, रात्री बेरात्री सहसा अशा निर्जन भागामध्ये कोणाला बसवू नका. ह्या घटना एक तर लूटमारीच्या याच्याने आपण हे करतो. अजून असा पण प्रसंग झालेला आहे की आता नवीन रस्ता आहे बघा, आंबवली म्हणून गाव आहे, आंबिवले. ते शहाड क्रॉस केल्यावर आंबोली आणि बनेली हे गावं लागतात. ते बनेलीच्या विरुद्ध साईडला आता एक नवीन रस्ता बनलाय. तिथं टार्गट पोरं बोला, आंबवलीचे बोला, जातीवाचक नाही बोलायचं, पण समजा मुस्लिम समाजातले मुलं होते की काय ते माहिती नाही, ते मुलं काय करतात की सोबत जी गाडी जाते, रात्री एकटी जाते कोणीतरी व्यक्ती, ते 2 ते 4च्या दरम्यान त्या रस्त्यावर पण कोणीच नसतं. अगदी मजूर वर्ग जो आहे, तो जो नवीन हायवे बांधतायत समृद्धी महामार्गाचा, तिथं सुद्धा कोणीच नसतं. अशा रस्त्यावर जर 2 गाड्या, तुम्हाला एक मागे एक पुढे जर अशी चालते आणि त्या लोकांना घाबरून किंवा शिवी देऊन त्यांनी आपली गाडी थांबवली, आपण 2 जणांना आपण कव्हर करू शकतो, पण जर तिसराच आपल्या गाडीवरती बसून आपल्याला तिथंच सोडून दिलं, गाडी घेऊन पळाला, हे लूटमारच्या हिशोबाने अशा पण घटना काही ना काही घडताय. तर त्याबद्दल सगळ्यांनी सावध राहा. रात्री बेरात्री आपला आपला सुरक्षित प्रवास करा. महिला वर्गांसाठी आताच्या घटना ज्या घडतायत त्या तर एकदम वाईट आहे. मी एक वयस्कर आहे, मी आता 42 वर्षाची आहे. या घटना घडल्यानंतर मला आता असा अनुभव स्वतःचा आला. एवढ्या वर्षी मी कधी घाबरली नाही कोणत्या गोष्टीला. रात्री बेरात्री एवढंच असतं की जी वर्दळ दिवसा भेटते आपल्याला ती नसते. एकदम शांततेचा मार्ग असतो. आपण शांततेत डोकं शांत ठेवून व्यवस्थित आपण आपल्या घरापर्यंत रिलॅक्स मध्ये पोहोचू शकतो. आता यापुढे ही घटना घडल्यानंतर असं वाटायला लागलं की मी एकटीच नाही, असे बरेच जण आहे की त्यांना बिचाऱ्यांना रात्री बेरात्री प्रवास करावा लागतो. त्यांनी आपली सावधगिरी घेऊन सुरक्षित व्यवस्थित की नाही, मन जर तुमचं म्हणत आहे ना, मन आणि डोकं या दोघी गोष्टी जर विरुद्ध बोलतायत तर तसं काही करू नका. एक मनाचं पण ऐकू नका, डोक्याचं पण नाही. फक्त आपला मार्गस्थ चालू ठेवा, कुठं थांबू नका. या अशा घटना जे आपण नंतर ऐकतो त्यावरती आपल्याला कळतं की नाही हे आपल्याला पहिले कोणीतरी सांगितलं होतं, हे असं नाही असं आहे. आणि आपण आता एवढं विज्ञानात पुढे गेलेलो आहे तर त्यानुसार आपण की नाही एवढे नासापर्यंत जातात, यांना भूत दिसत नाही. आणि आपल्याला इथं काय भूत दिसणार आहे? आपल्याला वाटतं, पण आपल्या सुद्धा काही काही अपेक्षा असतात. जो रोडावरती चालतोय की नाही मी सुरक्षित घरी गेलो पाहिजे, माझे मुलं वाट बघतायत, माझे घरी माझं कुटुंब माझी वाट बघतंय, काहीतरी अतृप्त राहिलेल्या ज्या आत्मा असतात ना त्या कदाचित तिथे भटकत असतील. कदाचित त्या भटकत असताना त्यांना की अरे आपण जसा विचार करत होता तसं ही व्यक्ती पण विचार करते, यांच्या मनात काय चालू आहे. किंवा आपण काहीतरी खायचा पदार्थ घेऊन जातो. बरेच लोक बोलतात नॉनव्हेज सोबत कॅरी करू नका, नेऊ नका. पण आता झोमॅटो वाल्यांना तुम्ही असे
ऑर्डर देऊन जे मागवत आहे त्या बिचाऱ्यांना तर आणायचंच आहे ना. तर असं काय काय होतं, तर या गोष्टीपासून सावध राहा. भूतांवरती विश्वास नाही असे जे म्हणणारी व्यक्ती, त्यांना आयुष्यात कधी ना कधी एक एक अनुभव येतो. तो अनुभव आल्यावरती त्यांना, आपण जसं बोलतो ठेच लागल्यावर कळतं, तसं माझ्या बाबतीत तरी घडलंय की ठेच लागली मला. त्यानंतर मी आता सावध, एकदम सुरक्षित, कुठेतरी कोणाचं तरी फोनवरती बोलत बोलत तरी मी घरी जाते की बाबा मी कुठे लोकेशन शेअर करून ठेवते. यदा कदाचित काही प्रसंग माझ्या बरोबर घडला असतो, तो कोणाला तरी कळावा या हेतूने. तर याने त्यांनी आपापली अशी सुरक्षा पाळा. देवाचं एक नाव घेत राहा, काहीतरी नको माळ जपा, नको उपवास करा, पण एक आहे देव कुठेतरी आहे. तर आपण आपल्या आवडत्या कोणत्याही देवाचं आपण नाव घेत राहा. आणि जसं भूताचंच आहे असं नाही, पण चोरी लुटमारी या गोष्टी पण आता लोकांना कामधंदे उरलेले नाहीयेत, त्यामुळे ते करतातच. तर आपली सुरक्षा आपण करा. बस आता एवढंच 2 शब्द आहे, मला सांगू वाटले, कोणाजवळ तरी शेअर करू वाटलं, म्हणून मी तुमच्यापर्यंत पोहोचली. आणि हे मला की सगळ्यांना कळलं पाहिजे की माझ्या बरोबर काय घडलं. माझ्यासारखा अनुभव बऱ्याच लोकांना आला असेल, येतही असेल आणि येणार पण आहे. तर फक्त आपापली सावधगिरी बाळगा, कारण आपल्या घरच्यांना आपली गरज आहे.